नमस्कार मित्रांनो, आपलं या सेमिस्टरच्या सिलेबस इन्फॉर्मेशनमध्ये स्वागत आहे. बीकॉम सेमिस्टर 6 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या CBCS पॅटर्नमधील इन्कम टॅक्स ह्या विषयाचा सिलेबस कशा पद्धतीने आहे हे आज आपण थोडेखानी जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम टॅक्स ही सर्वश्रुत अशी संकल्पना आहे आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भात कशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो, इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय, इन्कम टॅक्सचे वेगळे कोणते प्रकार आहेत, कशा पद्धतीने त्याला रिटर्न फाईल करायचं असतं, असं थोडेखानी हा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो, इन्कम टॅक्सच्या सिलेबसमध्ये बीकॉम सेमिस्टर 6च्या CBCS पॅटर्नमधील ह्या विषयाला आपल्याला 100 मार्क्सचा पेपर आहे. त्यापैकी 80 मार्क्स हे युनिव्हर्सिटी इव्हॅल्युएशन एक्झामिनेशनसाठी असतात. त्याचबरोबर इंटरनल असेसमेंटमध्ये 20 मार्क्स दिलेले आहेत. 20 मार्क्समध्ये आपल्याला दिलेल्या असाइनमेंट, आपल्याला दिलेले ग्रुप डिस्कशन, सेमिनार्स आणि प्रोजेक्ट्स या संदर्भामध्ये आणि आपलं जे क्लासरूम परफॉर्मन्स आहे त्या संदर्भामध्ये 20 मार्क्स इंटरनल म्हणून दिले जातात. 80 मार्क्सचा हा थेअरी पेपर आपल्याला दिलेला असतो. ह्या विषयाचा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी आहे टू इम्पार्ट बेसिक इन्कम टॅक्स नॉलेज. इन्कम टॅक्स नेमकं काय आहे याचं बेसिक नॉलेज तुम्हाला प्राप्त व्हावं ह्या संदर्भामध्ये आपल्याला हे विषय दिलेला आहे. त्यामध्ये 4 युनिट दिलेले आहेत. पहिला युनिट आहे इंट्रोडक्टरी. त्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे कशाबद्दल, तर प्रिव्हियस इयर म्हणजेच गत वर्ष काय आहे, असेसमेंट इयर म्हणजे तुम्हाला ज्या वर्षामध्ये प्रिव्हियस इयरच्या कॅल्क्युलेशनच्या आधारावरती असेसमेंट करायची असते ते असेसमेंट इयर काय आहे. डेफिनेशन दिलेले आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्ट्स त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि इन्कम संदर्भामध्ये कशाला काय म्हणावं, कशाला ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणावं, कशाला रेसिडेंट म्हणावं, ह्या सगळ्या थेरीज किंवा कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला आहे. ॲग्रिकल्चरल इन्कम संदर्भामध्ये कशा पद्धतीचं ते इन्कम आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि ते कशा पद्धतीने इन्कम टॅक्समध्ये येतं की वजावट मिळते ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. नंतर रेसिडेन्शियल स्टेटस आहे, म्हणजेच भारतामध्ये राहणारा व्यक्ती, भारतात जन्मलेला व्यक्ती, तो भारताचा कशा पद्धतीने या ठिकाणी रेसिडेंट आहे, तो भारताचा नागरिक असो अथवा नसो, तो भारतामध्ये किती वर्ष राहिला त्यावरून रेसिडेंटल स्टेटस आपल्याला लक्षात येतं. नंतर आहे डिसिजन बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू रिसिप्ट्स कोणते कोणते आहेत, डिस्टिंक्शन आहे म्हणजे दोघांमध्ये जो काय फरक आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. नंतर इंट्रोडक्शन ऑफ 5 इन्कम हेड्स ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्कम हेड्स आहे त्यामध्ये तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वगैरे वगैरे हे काय आहेत ते नेमकं तुम्हाला माहिती पडेल. नंतर आहे डिडक्शन्स कोणते कोणते आहेत. ह्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये आपल्याला ATGA, ATC, CCC, ATCCD, ATD वगैरे यामध्ये अभ्यासाला मिळणार आहे. तर इन्कम टॅक्सच्या ह्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन आहे. दुसऱ्या युनिटमध्ये कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. सगळ्यात पहिले लक्षात घ्या की सगळ्यात जास्त मोठा वर्ग हा सॅलरीड यांचा आहे की ज्याला इन्कम टॅक्स भरायचा असतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो बिझनेस प्रोफेशनमधून सुद्धा आहे. त्याचबरोबर हाऊस प्रॉपर्टी म्हणजेच घर भाड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बरेचसे लोक इन्कम कमवतात. तर असे ह्या पहिल्या युनिटमध्ये सॅलरी पासून होणारं उत्पन्न, त्यामध्ये भेटणारे लाभ, अनुलाभ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याचं कम्प्युटेशन कसं असतं, किती एक्झम्पशन आहे ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसणार. नंतर आहे दुसऱ्या युनिटमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम इन्कम एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स, ह्या 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी घरापासून होणारं उत्पन्न कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेलं असतं हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर घर भाड्यातून कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं. नंतर इन्कम एक्झम्प्टेड, कशा पद्धतीने एक्झम्पशन दिलेलं आहे आणि वेगवेगळे क्लॉसेस त्यासाठी काय आहेत, अपडेटेड क्लॉसेस काय आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत. त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. अदर सोर्सेस म्हणजे काय, तर जे इतर 4 सोर्समध्ये येत नाही ते सगळे अदर सोर्समध्ये जातात. नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेक्युलेशन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसेस आहे किंवा गेनिंग आहे, लॉटरी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम्स आहेत की जे अनएक्सपेक्टेड इन्कम आहेत तर ते सुद्धा यामध्ये कव्हर होतात. नंतरचा भाग आहे तो म्हणजे पॅन आणि टॅन. पॅन म्हणजे काय, परमनंट अकाउंट नंबर,
टेम्पररी अकाउंट नंबर काय आहे, कशा पद्धतीने कशासाठी दिलेलं असतं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर त्या अभ्यासाला जातील. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सिलेबसमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल, आणि हे शिकल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं सेल्फ असेसमेंट सुद्धा करून देऊ शकता. त्यामुळे तुम्ही इन्कम सुद्धा मिळवू शकता. इट इज वन काइंड ऑफ अ पर्पज ऑफ दिस सिलेबस. ह्या विषयाचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला छोटेखानी इतरांना इन्कम टॅक्समधून कशा पद्धतीने वजावट मिळवता येईल, याचं टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करावं, ह्याची थोडीफार माहिती आपल्याला या विषयातून मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपण या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पाहिला. आपण नक्कीच अभ्यास कराल आणि विद्यापीठाच्या या परीक्षेसाठी आपण पूर्व तयारी कराल. काही अडचण असल्यास आम्हाला नक्की विचारा आणि कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.